पुण्याच्या जवळ पुण्याच्या अगदी जवळ म्हणजे 1,00,000 रुपये गुंठ्याच्या काळी कसदार जमीन फक्त 1,00,000 रुपये गुंठ्याच्या दरामध्ये। अहो, काळी कसदार शेतीची जमीन फक्त 1,00,000 रुपयाच्या भावात। अहो, अगदी पुण्याच्या जवळ आहे आणि 1,00,000 रुपये गुंठ्याच्या भावामध्ये। खरंच मंडळी, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत। अहो, जमीन भेटणार आहे शेतीची, तर त्यासाठी फक्त हे व्हिडिओ पाहायला म्हणजे बघायचं आहे आपल्याला आणि माहिती घ्यायची आहे आणि संपर्क करायचं आहे आपल्याला। खरंच 1,00,000 रुपये गुंठ्यामध्ये आपल्याला शेती भेटू राहिलेली आहे पुण्याच्या। कुठं असणार आहे, काय असणार आहे, कसं काय आपल्याला तिथं पोहोचावे लागणार आहे, तर ही संपूर्ण जबाबदारीने माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ पाहायला विसरू नका, माहिती घ्या या जमिनीबद्दल, या शेतीबद्दल संपूर्ण डिटेल आपल्या समोर असणार आहे। चला तर व्हिडिओ पाहू आपण। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा चॅनल आहे। मी काय स्टेट एजंट ब्रोकर नाहीये आणि जिथं बसलेले हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे ऑफिस आहे। गेल्या 35 वर्षापासून हेच काम आपलं चालू आहे। पण मंडळी, आज इथं आलं ना तुमच्यासाठी ही जमीन घेऊन, तर इथं काय 2% वगैरे कमिशन द्यायची गरज पडणार नाही। कसं काय, तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला माहिती पण भेटणार नाही। तर व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण समधी हे जे सांगणार मी आपल्याला माहिती, हे आपल्याला बघायला लागणार आहे। कारण की काय होतं माहिती का, आपण बघत नाही, आपण डायरेक्टली कॉल करायला चालू करतो की हे पुण्याच्या जवळ कुठं असणार आहे, 1,00,000 रुपये गुंठ्यानी आहे का नाही। अहो मंडळी, खरंच 1,00,000 रुपये गुंठ्यानीच तुम्हाला ही जागा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि 1,00,000 रुपये गुंठ्यानी ही तुम्ही शेत जमीन खरेदी करू शकता। सगळं काही सातबारा भेटणार आहे, खरेदी खत होणार आहे, सगळं डिटेल होणार आहे। पण मंडळी, माझा एक प्रश्नाचं उत्तर द्या। एक नाही, चला 2 प्रश्न विचारतो तुम्हाला। पहिला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला का? नाही केला ना, तो लाल बटन दाबवा, बाजूचा बटन व्हाईट बटन असन, काहीतरी कलर असन त्याला, तो बटन दाबवा आणि हाताचा बोटाचा जो आहे बटन त्याला पण दाबवा। बघा मंडळी, काय होतं माहिती का, बरेचसे आम्हाला कॉल येतात, लोक पहिला तर व्हिडिओ बघत नाही, चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये भरपूर अशा जागेची माहिती तुम्हाला आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डायरेक्टली पोहोचणार आहे। पण आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार। आणि दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही आमचे हे व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या राज्यातून बघता, तर तेवढं खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा। मंडळी, आज तुमच्यासाठी जी शेती आणलेली आहे ना, माझ्या डोळ्यासमोर ठेवूनच मी बोलणार आहे तुम्हाला। सगळं काही समधी डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे या शेतीबद्दल। पण तुम्ही ऐका प्लीज, एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ऐका, कारण की तुम्ही ऐकायलाच तयार नाही की ही शेती कुठं आहे, काय आहे। आपल्याला नंबर पाहिजे, तर नंबर पण तुम्हाला वरती दिसत आहे, समजा डिटेल त्या नंबर मध्ये नाहीये। काय होतं माहितीये का, माणूस कुठं बिझी असला, कुठं गाडीवर असला, कुठं कोणाबरोबर बोलत बसला, तर लोकांचे कॉल येतात, मग त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन द्यायची। आणि हीच इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बनवलेला आहे मी। आणि ही डिटेल समधी या जागेबद्दलच देऊ राहिलेले, दुसरं मी काही बोलत नाही। मंडळी, जागेबद्दल आठवलं मला, बरेचसे लोकांचे आम्हाला हे पण कॉल असतात की पुण्याच्या अगदी जवळ इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबामध्ये तुम्ही प्लॉट सांगा आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आणि त्याचे पैसे जे आहे, आम्ही जे पैसे लावलेले सुलभ हप्ता फिटेपर्यंत त्याचा रेट डबल व्हायला पाहिजे। डबल नाही, ट्रिपल होणार आहे। हे प्लॉट तुम्ही घेतलं तर मंडळी, हा जो प्लॉट जो आहे पुण्यापासून एक 35 किलोमीटर अंतर आहे, जास्त लांब नाहीये। बघा मंडळी, तुम्ही हे विचार करा की तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात, घर बनवण्यासाठी घेत नाही तुम्ही, हे विचार करा। नंतर तुम्ही आपोआप त्या ठिकाणी तुमचा घर बनवणार आहे, बरोबर ना मंडळी। काय होतं माहिती का, आपण जे ठरवतो
जे माझं आता तुम्ही व्हिडिओ बघणार, पण बाजूवाले किंवा आपलेच लोक आपल्याला बोलतात की एवढं लांब कशाला जायचं. त्यांना सांगा तुम्ही, आपण हे जे इन्व्हेस्ट करतो ना, तर आपण पैसे डबल करण्यासाठी लीगल इन्व्हेस्टमेंट करू राहिलेले, हे विश्वास ठेवा. बघा इथं तुम्हाला डायरेक्टली बघा 4,30,000 या प्लॉटची किंमत आहे, पण तुम्हाला 4,30,000 नाही भरायचे, तुम्हाला फक्त 1,30,000 रुपये भरायचे. 1,00,000 जागेचे आहे, 30,000 जे आहे तुमचा सार्वजनिक सामूहिक खरेदी खत असणार आहे. 7/12 येणार आहे तुमचा सगळं काय डॉक्युमेंटेशन लीगल रजिस्ट्रेशन होणार आहे. आपण गव्हर्नमेंटचं टॅक्स देऊ राहिलेले, बरोबर ना, आणि तुमच्या नावावरती हे प्लॉट होणार आहे. या प्लॉटचे जे डॉक्युमेंटेशन आहे हे सामूहिक डॉक्युमेंटेशन असणार आहे 11 लोकांमध्ये. आणि हा जो प्लॉट जो आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचा पुढच्या भागामध्ये ठरणारा आहे, पुढच्या वेळेमध्ये ठरणारा असणार आहे. कारण की काही ना काही बॅकअप प्लॅन पाहिजे आपल्याला, आणि हाच 4,30,000चा बॅकअप प्लॅन आपल्यासाठी सर्वोत्तम असणार आहे. कारण की येणारा जो काळ असणार आहे, येणारा जो वर्ष असणार आहे, त्याच्यामध्ये पुणे नगर रोडचे विकास झालेले असणार आहे, 18 पदरी रस्ता झालेला असणार आहे, किंवा इथं मेट्रो ट्रेन शिरूर पर्यंत पोहोचलेली असणार आहे. आणि इथं नेमकं 3 किलोमीटर हायवे पासून तुमचा प्लॉट असला तर विचार करू शकता, त्याचे डबल नाही 3-3, 4-4 म्हणजे 14-15 लाख आरामशीर त्याचे होऊ शकतात मेट्रो पोहोचल्यानंतर, तिकडचा संपूर्ण विकास झाल्यानंतर. पण आता आपण जे विचार करणार आहे या साईडला काहीच नाहीये, घरं वगैरे नाहीये. सध्याला तुम्ही आलं आपल्या कासारे फाट्याच्या इथल्या प्लॉट बघायला तर तुम्हाला तिथं काही दिसणार नाही. सध्याला तिथं एकही घर नाहीये, आजूबाजूला शेती आहे, शेत जमीन आहे, कुचित कुठंतरी म्हणजे असणार घरं वगैरे, बरोबर ना. पण मी तुम्हाला हे जे बोलून सांगतो मी तुम्हाला की हे इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. ही जी जागा असणार 1 गुंठा फक्त 4,30,000ला आपण देऊ राहिलेले, आणि 1 गुंठा जमीन तुमच्यासाठी मला असं वाटतं की खूप बेनिफिट घडवणारी आहे. ओके मंडळी, तुम्हाला ही जागेचा पत्ता माहित नाही अजूनपर्यंत तर बघा, पुणे नगर रोड, वाघोलीहून भीमा कोरेगावहून काय असणार आहे, सणसवाडी. ओके, मग त्यानंतर काय असणार सांगा, मी सांगतो तुम्हाला. सणसवाडीहून शिक्रापूर आहे, आणि शिक्रापूरहून कासारी फाटा खूप फेमस आहे. कासारी फाटा फेमस नाहीये, शिक्रापूर फेमस आहे. आणि याच कासारी फाट्यावरून 3 किलोमीटर आतमध्ये जायला लागणार. मी तुम्हाला सगळं डिटेल दिली. तुम्ही बघा, तुम्हाला यायचं असेल, हे नुसती जागा बघायला नका या, मी जसं वर्णन केलं सेम तशीच जागा आहे. आणि इथं बघा, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचं आहे. तुम्हाला काय 1,30,000 डाऊन पेमेंट करायचं, बाकी तर सुलभ हप्ता 4,30,000चा सुलभ हप्ता जो काय असणार आहे. म्हणजे तुम्ही 1,30,000 भरले, 1,30,000 भरले, बाकीचा 3 तुम्हाला पेड करायचे. कसं, सुलभ हप्ता बनवून घ्या, व्याज वगैरे काही नाही, सामूहिक कागदपत्र होणार आहे. ओके, एवढं क्लिअर आहे. तुम्हाला बुकिंगला यायचं असेल तर वरती नंबर दिलेला आहे, तुम्ही नंबरवरती मेसेज करा. माझा नंबर आहे शेवटी जो आहे 499, माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर आहे. ओके, आता ही जी बागायत शेती ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ओके, ही जी बागायत शेती जी आहे 1,00,000 रुपये गुंठ्यानी. बघा बागायत आहे, कारण की तिथं ऊस पेरलेलं आहे, तर ती जमीन बागायतच आहे. काळी पण आहे, कारण की ती ऊसाची काळी जमीन आहे, आणि त्या जमिनीमध्ये पाणी सुद्धा आहे. ओके, आणि या जमिनीवरती तुम्ही 10 गुंठ्यामध्ये काय काय करू शकतात मला सांगा. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या की 10 गुंठ्यामध्ये काय काय तुम्ही तिकडे घडवू शकतात. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तुम्ही तुमचे ड्रीम काय आहे, की 10 गुंठ्यामध्ये कुठला व्यवसाय करू शकतात, काय काय तुम्ही म्हणजे शेती करू शकतात, काय काय करू शकतात ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता ही जी शेती आहे डायरेक्टली 10 गुंठ्याचे सेपरेट 7/12 खरेदी खत हे रजिस्ट्रेशन लीगल होणार आहे. 1,00,000 रुपये गुंठ्याच्याच भावामध्ये आहे, पण
ही शेती जी आहे आपल्याला 10 गुंठे, कमीत कमी 10 गुंठे खरेदी करायला लागणार आहे. तुम्हाला एकर मध्ये पाहिजे, 2 एकर पाहिजे, 1 एकर पाहिजे, 2.5 एकर पाहिजे, 5 एकर पाहिजे, तर ती पण शेती उपलब्ध आहे. आता ही 10 गुंठे शेती खरेदी करायला आपल्याला 1 लाख रुपये वरती खर्च येणार आहे. 1 लाख रुपये भरलं तर 11 लाखाची तुमची टोटल खरेदी खत होणार आहे. आणि हा जो प्लॅन जो आहे, हे बघा मंडळी, हे काय सुलभ हप्त्या उधारीमध्ये नाहीये, हे सगळं कॅश मध्ये आपल्याला करायला लागणार आहे. कारण की समोरच्या माणसाला गरज आहे म्हणून त्याला विकायचे आणि त्याला कॅशच पैसे पाहिजे. EMI वगैरे होणार नाही. तुम्हाला 11 लाख रुपये कॅश लागणार आहे. तुम्हाला किती पेमेंट करायचं, काय करायचं, नंबर दिलेला आहे, तिथं तुम्ही संपर्क करू शकता. पण मंडळी, ही शेती जी आहे तर ही पुण्यापासून एक 60 किलोमीटर अंतर आहे. पुण्यापासून 60 किलोमीटर अंतर, खरं बोललो मी. आणि ही डायरेक्टली जे असणार आहे, ओके, डायरेक्टली ही जी शेती असणार आहे पुणे सोलापूर रोड, केडगाव सुपा या महामार्गावर असणार आहे. आणि मंडळी, ह्या 60 किलोमीटर जाण्यासाठी, ह्या शेतीकडे जाण्यासाठी बघा आपल्याला 3,000 रुपयाचा खर्च पडणार आहे. 3,000 रुपयाचा, मी डायरेक्टली बोलू राहिलेलं की 3,000 रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे. कशासाठी? गाडी भाडा वगैरे जो काय असणार आहे, आपला जाण्या येण्याचा जो खर्च आहे, हे साठी 3,000 रुपये घेऊ राहिलेले. आणि हे 3,000 रुपये तुम्हाला आम्ही परत करणार आहे. केव्हा परत करणार आहे? तुमचा खरेदी खत, तुमचा 7/12 झाल्यानंतर तुमचे 3,000 रुपये आम्ही तुम्हाला रिटर्न करणार आहे. पण तुम्ही येऊन बघितलं, पैसे भरले, येऊन बघितलं, तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही म्हटले की आमचे 3,000 रुपये परत करा, तर ते जमणार नाही. कारण की आपण कुठं ट्रिपला गेलं, कुठं काय फिरायला गेलं तर बस भाडा जातो का नाही, आणि तो स्थळ पसंत नाही आलं तर आपण काय बसवाल्याला सांगणार का माझं येणं जाण्याचं तिकीट परत दे? नाही ना. मंडळी, विश्वास ठेवा, तुम्ही भरोसा ठेवू शकता की तुमच्यासाठी ही जी शेती आहे 1 लाख रुपये गुंठ्यानी थेट 10 गुंठ्याचे पेपर होऊ राहिलेले. सेपरेट पेपर असणार आहे, सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत. तुम्ही जावावी म्हणजे आले, तुम्हाला पसंत पडलं, तुम्ही टोकन मनी द्या, 10 द्या, 20 द्या, 50 द्या, 1 लाख रुपये द्या. तुम्हाला जे काय असणार आहे लीगल तुम्हाला पावती भेटणार आहे. ओके, लीगल तुम्हाला लिहून भेटणार आहे की तुम्ही या जमिनीचे आम्हाला हे टोकन मनी दिलं. ओके, आणि तुम्ही ज्या दिवशी म्हटले की 15 दिवसामध्ये आम्हाला हे नावावरती करायचं, 10 दिवसामध्ये करायचं, 1 महिन्यामध्ये करायचं, त्या दिवशी तुमच्या नावावरती ही शेती, समोर शेतकरी असणार आहे, ज्याची जमीन असणार आहे, तो मालक असणार आहे, आपण डायरेक्टली करून देऊ तुमच्या नावावरती. पण एवढं की नंबर पहिला आहे इथं, तुम्हाला मेसेज करायचंय की 11 लाखामध्ये 10 गुंठे शेती. ओके, आणि 3,000 रुपये तेवढं पण मेसेज करा. कारण की बरेचसे कॉल येतात आणि त्या लोकांना बोललो की 3,000 रुपये लागतात, ते लोक आम्हाला डायरेक्टली म्हणतात की कशाचे 3,000 रुपये? अहो ताई दादा, हे 3,000 जे आहे जाण्या येण्याचा खर्च घेऊन राहिले, कारण की आपण एजंट ब्रोकर नाहीये. आणि तुम्हाला ही शेती खरंच खरेदी करायची असली तर मग 3,000 कसले? आणि ते आम्ही घेत नाही. तुमचा खरेदी खर्च 7/12 झाला त्यावेळेस तुमचे पैसे आम्ही रिटर्न करून देतो. ओके, अजून काय बोलू मी? विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती खोटं बोलणार नाही. जे खरं असणार आहे, जे सत्य असणार आहे, त्या सगळ्या जी माहिती तुमच्या समोर येणार आहे. आणि जे सांगितलं तीच गोष्ट होणार आहे. मी जे किलोमीटर सांगितले तेच भरणार आहे. मी तुम्हाला हायवे पासून या शेतीचं बोललं की 2 किलोमीटर आतमध्ये, तर 2च किलोमीटर आतमध्ये असणार आहे. मला खोटं बोलून काय घेणं देणं नाही. मी जे काय सांगणार आहे त्या समध्या गोष्टी खरं खरं असणार आहे. प्लीज ट्रस्ट करा, भरोसा करा, आणि बेझिझक तुम्ही येऊ शकतात ही शेती खरेदी करायला एकदमच कमी भावामध्ये. ओके, व्हिडिओ आवडला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.